रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान काय? पुण्याला 15 दिवस किमान रक्ताचा सप्लाय होणार आहे. उन्हाळ्यात एवढे मोठे कोणी कॅम्प घेत नाही. जेव्हा गरज तेव्हाच मदत. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तापमान आपण वर्ध्याचं काल बघितलं तापमान 47 डिग्रीच्या वरती आहे. आणि अशा या उन्हाळ्याच्या या सीझन मध्ये रक्ताचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि त्यामुळं पुण्यामध्ये सिद्धी फाउंडेशन दरवर्षी उन्हाळ्यातच रक्तदान शिबिर आयोजित करतं. हे त्यांचं अतिशय मोठं योगदान आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि याच अनुषंगानं आपल्या सोबत बोलण्यासाठी सिद्धी फाउंडेशनचे श्री मनोज छाजेड आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे भाऊ. काय नेमकं या रक्तदान शिबिराचं आयोजन आपण उन्हाळ्यातच का करता आणि हे कितवं वर्ष आहे आणि कशा पद्धतीनं आयोजन आहे? किती बाटल्या रक्ताच्या संकलित केल्या जातात? दीपक भाऊ धन्यवाद. सर्वात पहिले तुम्ही आमच्या बरोबर काही अनेक वर्षे जुडलेले आहात व आमच्या कार्याला प्रसिद्धी माध्यमाद्वारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात, त्याबद्दल विशेष आभार मानतो. आपला प्रश्न अतिशय बरोबर आहे. नेमका प्रश्न आपण विचारला की एवढ्या कडक उन्हाळ्यातच रक्तदान शिबिर का, तर 2 मिनिटात त्याच्याविषयी मी सांगेल की माझे वडील मदनलालजी छाजेड हे 2005 रोजी क्षुल्लक कारणास्तव जानेवारी महिन्यात रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. तेव्हा त्यांना किडनीचा रोग हा निष्पन्न झाला. त्यांना कंटिन्यूस रक्त लागत होतं. त्यांना जानेवारी फेब्रुवारीमध्ये आम्हाला रुबी हॉस्पिटल रक्ताला काही प्रॉब्लेम केल्याने त्यांच्या पिढीतून रक्त येत होतं. मार्चमध्ये त्यांना सांगितलं की बाहेरच्या पेढ्यातून रक्त आणावं लागेल. एप्रिलमध्ये मला पैसे देऊन रक्त मिळत नव्हतं आणि मे महिन्यात अक्षरशः मला आमदारांची नगरसेवकांची पत्र घ्यावी लागली की मला ब्लड पाहिजे. दुर्दैवाने 21 मे रोजी त्यांचा अंत म्हणजे ते स्वर्गवासी झाले आणि त्याच्यानंतर हा विचार माझ्या मनात कायम घोळवत होता की मे महिन्यातच मला असं शॉर्टेज का आलं. मग मी अनेक संस्थांना किंवा अनेक ब्लड बँक्सना मी भेट दिली आणि मग मी समजून घेतलं की अनेक ब्लड डोनेशन कॅम्प हे एप्रिल महिन्यात किंवा मार्चपर्यंतच होतात. एकदा ब्लड दिलेलं आहे 30 दिवसाच्या वरती टिकत नाही आणि उन्हाळ्यात एवढे मोठे कोणी कॅम्प घेत नाही आणि सगळे प्री पेड म्हणजे ऑपरेशन्स असतात ते सगळे लोक मे महिन्यात करायला येतात. त्याचप्रमाणे आजारांचं प्रमाण मे महिन्यात वाढलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर दीपक भाऊ चेक केलं तर आता रक्तपेढ्यांमध्ये स्टॉक अतिशय शून्य आहे. आमच्या शिबिरानंतर पुण्याला 15 दिवस किमान रक्ताचा सप्लाय होणार आहे, ही आमची याच्यातनं भावना आहे आणि ह्याच भावनेतनं आम्ही 21 मेलाच रक्तदान शिबिर करतो. कारण की जेव्हा गरज तेव्हाच मदत या संस्थावरच आम्ही सिद्धी फाउंडेशनने काम केलेलं आहे. आता किती वर्ष झालं तुम्ही हे करताय आणि साधारणपणे किती रक्ताच्या बाटल्या याच्यामध्ये संकलित होतात? मी आज 18वं वर्ष आहे आमचं हे. 18 वर्षात आम्ही जवळजवळ 15 ते 16,000 बॉटलचं रक्त संचालन केलेलं आहे. त्याचप्रमाणे वर्षभरात लोकही आम्हाला फोन करतात की त्यांचे नाते कुठं आजारी असले की त्यांना रक्त लागतं. या माध्यमात आतापर्यंत आम्ही 10,000 बॉटल्स लोकांना गेल्या काही वर्षात ही मदतही केलेली आहे. आता या वर्षीचं रक्तदान शिबिर हे थोडं मोठ्या प्रमाणात दिसतंय. कुठल्या कुठल्या संस्था तुमच्या सोबत आहेत? कुणाकुणाचं सहकार्य याच्यामध्ये तुम्हाला लाभलेलं आहे? आम्ही कधी म्हणजे याच्यात आम्ही सुरुवातीपासूनच आमचा ब्लड डोनेशन हा भव्यच राहिलेला आहे. फक्त कोविड काळात थोडंसं आयसोलेशन आम्ही केलं होतं व त्याच्यानंतर 2-3 वर्ष मग ते आयसोलेटेड राहिलं. परंतु या वर्षी जसं तुम्ही म्हटले जेवढ्या पुण्यातल्या ब्लड बँक असो, मग त्या ससून असो, मिलिटरी असो, ISI असो, PSI असो, या आपल्या आनंद ऋषीचे असो, अक्षरशः 2 महिन्यापासून या लोकांनी आम्हाला एवढे फोन केले आहेत की बाबा तुमच्या रक्तदान शिबिराला हजारो लोक येतात, तुम्ही कृपया मेगा ब्लड कॅम्प करा. मेगा ब्लड म्हणून आम्ही मेगा ब्लड कॅम्प पुन्हा चालू म्हणजे आमचा खंड पडला नव्हता, परंतु यावेळेस त्याला परत आम्ही मेगा स्वरूप दिलेलं आहे. धन्यवाद मनोजी. आपण हे अतिशय सर्वश्रेष्ठ दान असलेलं जे रक्तदान आहे त्यासाठी हे भव्य स्वरूपामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करता, त्याबद्दल मनापासून शुभेच्छा. धन्यवाद दीपक भाऊ. तुमचं हे आमची कामं सगळीकडे पोहोचवतात दीपक भाई. म्हणजे एक असं सांगतो याच्याबद्दल की खरे समाजसेवा कधी यांनी आमच्याकडनं कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आमचं कार्य सगळीकडे पोहोचवतात. त्याबद्दल तुमचे विशेष धन्यवाद. धन्यवाद. हे होते मनोज छाजेड सिद्धी फाउंडेशनचे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान काय हे आपल्याला ऑपरेशनच्या वेळी किंवा ऍक्सिडेंट झाल्याच्या वेळी कळतं. ज्यावेळी रक्त मिळत नाही त्यावेळी खऱ्या अर्थानं रक्तदानाचं महत्त्व आहे आणि रक्तदान करणं हे सुद्धा आपल्यासाठी अतिशय आरोग्यदायी असतं. हे अनेक वेळा आपल्याला डॉक्टर सांगतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जिथं कुठं रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं त्या ठिकाणी आपण रक्तदान हे आवर्जून करायला हवं असंही आपल्याला अनेकदा सांगितलं जातं. त्यामुळं
उन्हाळ्याच्या या काळामध्ये ज्यावेळी खऱ्या अर्थानं रक्ताची गरज लागते त्यावेळीच हे रक्तदान शिबिर आयोजित करून जी सिद्धी फाउंडेशनने एक अतिशय चांगला पायंडा पाडलाय, असाच पायंडा हा इतर जे समाजसेवी संस्था आहेत या सुद्धा त्यासाठी काम करतील ही अपेक्षा. कॅमेरामॅन अनिल गजालीसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.